बघा, आज मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये पुढचा टॉपिक आपण शिकणार आहोत इन्सर्ट टॅब. ठीक आहे. काय काय बघायचं इन्सर्ट टॅब मध्ये? खूप काही गोष्टी आपल्याला बघायच्या. पेजेस ग्रुप मध्ये इन्सर्ट कव्हर पेज, ब्लँक पेज, इन्सर्ट पेज ब्रेक, इन्सर्ट टेबल, इन्सर्ट शेप, स्मार्ट आर्ट, स्क्रीनशॉट, वर्ड आर्ट, हेडर, फुटर, इक्वेशन आणि वॉटरमार्क. हे डिझाईन टॅब मधलं एक कमांड आपल्याला शिकायची, वॉटरमार्क. या सगळ्या कमांड्स आजच्या भागामध्ये आपल्याला कव्हर करायच्या आहेत. ठीक आहे. चला, त्यासाठी आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करू. एक रेफरन्स मटेरियल फाईल मी ओपन केली आहे. त्याच्यामध्ये आता ही जी फाईल आहे यामध्ये बघा, इन्सर्ट टॅब बद्दलच माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. आणि ही फाईल आपण बघितलं होतं की ज्यावेळेस वर्ड सुरू केलं त्यावेळेस आपण खाली जो स्टेटस बार बघितला होता ना. या स्टेटस बारच्या डाव्या साईडला इथं आपल्याला सांगितलं होतं की फाईल मधली माहिती आपल्याला दिसते. किती पेजेस आहे, किती वर्ड आहे, बघा दिसते का तुम्हाला इथं? टोटल 8 पानं आहे, 8 पेजेस आहे. थोड्याशा काही कमांडसाठी मोठी फाईल असणं गरजेचं असतं. ठीक आहे. जेव्हा आपण आपल्या टॅबकडे, इन्सर्ट टॅबला मी क्लिक करतो, पहिलाच ग्रुप आहे पेजेस. आता या ठिकाणी काय केलेलं आहे आपण, जी माहिती तुम्हाला दिलेली ती इन्सर्ट टॅबच्या कमांडचीच माहिती पूर्ण. तुम्ही जर बघितलं तर सुरुवातच आहे बघा, पेजेस कव्हर पेज, ऍड प्रोफेशनल डिझाईन कव्हर पेज ऍट द बिगिनिंग ऑफ युअर डॉक्युमेंट, आहे का नाही? तर त्या कमांड काय काम करतात त्याची माहिती थोडक्यामध्ये, त्याच्या माहितीचं एक डॉक्युमेंट आपण तयार केलं आहे आणि ते तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेलं आहे रेफरन्स मटेरियल म्हणून. पहिलीच कमांड आहे कव्हर पेज. आता याच्यासाठी समजा आपण मायक्रोसॉफ्ट वर्डचं एक बुक्स बनवतो आहे आणि या पुस्तकाला कव्हर पेज लागतं का नाही? ते कव्हर पेज आपण या कव्हर पेज या ऑप्शन मधून इन्सर्ट करू शकतो. बघा इथं वेगवेगळे प्रकारचे कव्हर पेजेस आहेत, आहे का? तुम्ही पाहिजे ते घ्या. छानपैकी डिझाईन इथं दिलेले आहेत. तुम्ही कोणतंही एक डिझाईन, समजा हे डिझाईन मी घेतलं, आलं कव्हर पेज. इथे डॉक्युमेंटचं टायटल टाईप करा, मायक्रोसॉफ्ट वर्ड 2019 असं टाईप केलं. सब टायटल काही टाईप करायचं असेल तर ते टाईप करा, डेव्हलप बाय. याच्या व्यतिरिक्तही वेगवेगळं कव्हर पेजेस, बाकी याच्यात काहीच नाही बघा, फक्त टायटल. आणि तिथं जाऊन फक्त क्लिक करायचे आणि टायटल टाईप करायचे. सेटिंग सगळं करून दिलं कव्हर पेज, दिलं का? तुम्ही कोणतंही कसंही पेज घ्या तिथं आणि ते पेज तिथं काय करा, ऑटोमॅटिकली जसंही तुम्ही कव्हर पेज, इन्सर्ट कव्हर पेज म्हणाल, पहिल्या नंबरला ते पान आलेलं असेल आणि आपलं पहिल्या नंबरचं पान सेकंड नंबरला शिफ्ट झालं बघ, ऑटोमॅटिकली झालं का शिफ्ट? समजलं? मग कव्हर पेज. तर तुम्ही या कव्हर पेज ऑप्शन मधून वेगवेगळे डिझाईन्स आहे, तुम्हाला जो कोणता डिझाईन आवडत आहे ते डिझाईन घेऊ शकतात. बघा भरपूर डिझाईन्स आहे ना. आणि ते मोर कव्हर पेजेस फ्रॉम office.com, म्हणजे इंटरनेट जर तुमच्या कॉम्प्युटरला चालू असेल तर त्यावर इंटरनेटला जाऊन आणखी काही कव्हर पेजेस सुद्धा तुम्हाला बघता येतील office.com वर, आणि ते तुम्हाला तुमच्या फाईलमध्ये इन्सर्ट करता येऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर आहे आपल्याकडं ब्लँक पेज. ब्लँक पेज काय काम, ब्लँक पेज ही कमांड काय काम करणार? मग साहजिक एक ब्लँक पेज घेणार. समजा असं पकडा की या पानानंतर मला एक ब्लँक पेज पाहिजे, या या पेज नंतर हे तिसरं पान आहे, त्याच्यानंतर मला एक ब्लँक पेज घ्यायचे. तर या ब्लँक पेज ऑप्शन मी क्लिक करू. कर्सर कुठे ठेवला? या पेजच्या शेवटच्या पॉइंटला ठेवला, शेवटच्या सेंटेन्सच्या मागे ठेवला, पुढे ठेवला आणि ब्लँक पेजवर मी क्लिक केलं. जसे क्लिक केलं बघा, या ठिकाणी ब्लँक पेज इन्सर्ट झालं. समजलं? मग एक ब्लँक पेज आपल्याला त्या ठिकाणापासून इन्सर्ट होऊ शकतं. त्यानंतर पुढे आपल्याला बघायचे ते म्हणजे पेज ब्रेक. ही पेज ब्रेक कमांड काय करते? ज्या ठिकाणी तुमचा कर्सर आहे त्या ठिकाणापासून पुढे पुढच्या लाईन पुढच्या पानावर घेते. उदाहरणार्थ आता इथून नवीन टॉपिक सुरू झाला, इन्सर्ट टेबल इन मायक्रोसॉफ्ट वर्ड डिटेल गाईड. टेबल, इन्सर्ट टेबल हा एक टॉपिक सुरू झाला. मग हा टॉपिक कुठं पाहिजे? नवीन पेज, नवीन पेजवर पाहिजे ते. मग तुम्ही त्या जो टॉपिक तुम्हाला पुढे न्यायचा आहे त्याच्या सुरुवातीला कर्सर ठेवा. सगळ्यात महत्वाची पोझिशन आहे सिलेक्शन, लक्षात घ्या.
वर्ड मध्ये काम करताना किंवा कुठेही कोणत्याही सॉफ्टवेअर मध्ये काम करताना तुमची पोझिशन, तुमचं सिलेक्शन, या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी. तुम्ही कुठं कर्सर ठेवला पाहिजे, कुठेही कर्सर ठेवायचा आणि ब्रेक म्हणायचं चालणार. आता मध्ये इथं जर कर्सर ठेवला आणि ब्रेक म्हटलं तर अर्ध वरच्या फाईल हे टायटल अर्ध्या वरच्या पेजवर राहील आणि अर्ध खालच्या पेजवर निघून. त्याच्यामुळे एक तर तुम्ही वरच्या लाईनच्या शेवटी कर्सर ठेवा किंवा या लाईनच्या सुरुवातीला कर्सर ठेवा आणि मग इथं पेज ब्रेक ही कमांड तुम्ही देऊ शकता. बरं, दिली. गेलं का पुढच्या पानावर निघून, बघा इथून पुढे माहिती पुढे गेली. समजलं? म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही पेजचं ब्रेक पण करू शकतात. पेजला बघा इथे नंबर ऑफ पेजेस ऑटोमॅटिक आता 10 वर पोहोचलेले आहेत, आहे ना. टायटल पेज ऍड झालं, एक ब्लँक पेज ऍड झालं, आपण इथं मध्येच पेज ब्रेक केला, बरोबर. पुढे आहे टेबल ग्रुप. या टेबल ग्रुप मधून तुम्ही टेबल टाकू शकता. आता एक ब्लँक पेज जे काही इन्सर्ट केलंय त्याच्यावर मी काय करतो, एक टेबल टाकतो. तुम्हाला बायोडेटा बनवायला लावला जातो, त्याच्यामध्ये मग तुम्हाला तुमचे एज्युकेशन डिटेल टाकावे लागतात. ते एज्युकेशन डिटेल त्या बायोडेटामध्ये आपण टेबलमध्ये टाकत असतो. कशात टाकत असतो? टेबलमध्ये. मग मी इथे एज्युकेशन डिटेल म्हणतो, एंटर दिला. काय काय असतं एज्युकेशन डिटेल मध्ये? तुमचं शिक्षण, 10वी कधी झाली, 10वी कोणत्या वर्षी झाली, त्याला कोणत्या युनिव्हर्सिटी होती, किती पर्सेंटेज पडले, असे वेगवेगळे कॉलम तुमचे घेतले जातात तिथे, काय का. मग मला समजा 4 कॉलम पाहिजेत. मग मी इथून टेबलमध्ये गेलो, टेबलवर क्लिक केलं. क्लिक केल्याबरोबर बघा एक ग्रीड ऑप्शन आला, त्याच्यामधून असं 4 कॉलम बघा. इथून असे 4 कॉलम सिलेक्ट करायचे आणि किती रो पाहिजेत खाली, तुमचं शिक्षण जेवढं आहे तेवढे रो घ्यायची. एक टायटलला लागेल पहिला, दुसरा एसएससी, HSC, ग्रॅज्युएशन, आहे का. आणि क्लिक केलं इथं बघा, जसे आपण ड्रॉ करतोय, इथं फिरवतोय माऊस, तसं आपल्या फाईलमध्ये टेबल येतोय. तिथं येतोय का? एवढा सफिशियंट असेल, ठीक आहे, ओके क्लिक करा, तुमचा टेबल आहे. किंवा दुसरी पद्धत आहे त्याला, इन्सर्ट मध्ये गेलो, टेबलवर क्लिक केलं, या ग्रीडच्या ऐवजी इथं डायरेक्ट इन्सर्ट टेबल ऑप्शन, याला क्लिक केलं. मग तो विचारतो नंबर ऑफ कॉलम, कॉलम किती पाहिजेत, मला 4 पाहिजे. नंबर ऑफ रो, खालच्या लाईन किती पाहिजेत, आहे का ना. एक हेडिंग साठी, एक एसएससी साठी, एक HSC साठी आणि एक ग्रॅज्युएशन साठी, आणि अजून काही क्वालिफिकेशन असेल तर त्याच्यासाठी पुढची. मग मी इथं 4च घेतो सध्या. आलं. या दोन्ही पद्धतीने, म्हणजे या टेबल ऑप्शन मधून तुम्ही दोन्ही पद्धतीने या ग्रीड मधून पण घेऊ शकता किंवा इन्सर्ट टेबल मधून सुद्धा तुम्हाला घेता येईल. आता या एज्युकेशन डिटेल मध्ये तुमचं क्वालिफिकेशन, बोर्ड / युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर इयर ऑफ पासिंग, त्याच्यानंतर पर्सेंटेज. मग खाली तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन टाकू शकता, SSC, बोर्ड, युनिव्हर्सिटी नाशिक बोर्ड, इयर ऑफ पासिंग 2000 समजा 3, पर्सेंटेज आहे समजा 78.90, बरोबर. टॅब दिला HSC, नाशिक बोर्डच आहे. आता HSC 2005 मध्ये, साहजिक 3 मध्ये जर SSC झाली तर 2 वर्षांनी HSC होईल. इथं पडले तुम्हाला 70.80 किंवा 78. टॅब दिला बघा. पुढे जाण्यासाठी टेबलमध्ये कोणती की वापरायची, तर कीबोर्डवर एक टॅब की आहे ती वापरायची. कोणती की वापरायची? टॅब की. टॅब कीने पुढे पुढे जायचं. नंतर BA किंवा BCom जे काय असेल तुम्ही ते टाकायचं. युनिव्हर्सिटी ऑफ पुणे युनिव्हर्सिटी, किती, 2005 नंतर 3 वर्ष ग्रॅज्युएशनला लागतात, 6, 7, 8, किती पडले, 67.80, बरोबर झालं. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तो त्या फाईलमध्ये टेबल टाईप टाकू शकतात आणि त्याच्यामध्ये माहिती भरू शकतात, बरोबर. आता राहिला प्रश्न पुढे त्याच्या फॉर्मॅटिंगचा.
समजा इथं क्वालिफिकेशनला बघा, प्रत्येकाला कॉलम हे सारखे आले, आले का नाही? बरोबर, प्रत्येकाला कॉलम कसे आले? सारखे आले. आपल्याला क्वालिफिकेशनला एवढा मोठा गरजेचा नव्हता, तो कमी करायचा. बघा, ज्यावेळेस तुम्ही टेबलमध्ये काम करत असतात त्यावेळेस ही जी रुलर लाईन आपण बघितली होती बघा, रुलर लाईन आपण शिकलो होतो का नाही, ती रुलर लाईन बघा अशी 4 भागात विभागली गेली का? तिच्यात म्हणजे प्रत्येक कॉलमला वेगळी रुलर लाईन दिसते. मग आपण काय करायचं, पहिल्या आणि दुसऱ्या कॉलमच्या मध्ये बघा असं थोडासा भाग, असा ब्लॅक भाग दिसतोय, तिथं जायचं, सिलेक्शन एरिया असतो तो, तिथं क्लिक करायचं, डबल हेडेड ॲरो होतो, क्लिक करायचं, कमी जास्त करता येतं बघा. केलं का? समजा बोर्ड युनिव्हर्सिटी वाढवायचा, इथं या दोघांच्या मध्ये गेलो, इकडे वाढवला, आहे का? म्हणजे कॉलमची विड्थ कमी जास्त सुद्धा आपल्याला करता येते, लक्षात घ्या. जसे तुम्ही टेबल टाकतात ना फाईल मध्ये, आपल्याकडे इथं बघा, फाईल, होम, इन्सर्ट, डिझाईन, लेआउट, रेफरन्स, मेलिंग, रिव्ह्यू आणि व्ह्यू आणि हेल्प, एवढे टॅब असतात, 9 टॅब जवळपास. तुम्ही टेबल मध्ये क्लिक केल्याबरोबर तुमच्या लक्षात, आता मी माझं क्लिक बाहेर आहे, एज्युकेशन डिटेलच्या तिथं आहे. टेबल मध्ये जसे मी क्लिक करतो तिथे टॅबची संख्या वाढते बघा, 2 टॅब पुढे आलेले, डिझाईन आणि लेआउट. या डिझाईन टॅबच्या साहाय्याने तुम्ही या टेबलचं डिझाईन करू शकता, लेआउट टॅबच्या साहाय्याने त्याचं मॅनेजमेंट करू शकता, जसं कॉलम वाढवणं, रो वाढवणं. या बघा इथं आहे का, इन्सर्ट, इन्सर्ट बिलो, इन्सर्ट अबाउ, लेफ्ट, इन्सर्ट लेफ्ट, इन्सर्ट राईट, अशा गोष्टी तुम्हाला करता येतील. येते लक्षात? मग आता इथं डिझाईन मध्ये जातो, डिझाईन मध्ये छान आपल्याला इथं डिझाईन दिलेलं असतं बघा, टेबल स्टाईल इथं दिलेलं आहे. या टेबल स्टाईलवर तुम्ही क्लिक केलं तर छानपैकी इथं डिझाईन्स दिलेल्या आहेत, त्यापैकी एक निवडा, तुमचा टेबल झाला, फॉर्मॅट झाला, छान आला का? काही करायची गरज पडली का तुम्हाला फॉर्मॅटिंग? काहीच. समज, अशा पद्धतीने तुम्ही हा टेबल तुमच्या फाईलमध्ये टाकू शकतात आणि त्याला फॉर्मॅटिंग पण करू शकतात. कुठून करायचं? डिझाईन मधून. आणि तुम्हाला मॅन्युअली करायचं असेल तर मॅन्युअली पण करता येईल. शेडिंग ऑप्शन असतो, त्या शेडिंग, बॉर्डर ऑप्शन असतो, त्या बॉर्डरच्या साहाय्याने तुम्हाला करता येतील. ठीक आहे, पुढे जाऊ आपण इन्सर्ट टॅब मध्ये. इन्सर्ट टॅब मध्ये आहे पुढे बघा, पुढचा ग्रुप आहे इलिस्ट्रेशन ग्रुप. हा ग्रुप काय काम करतो, तर इथं ह्या ग्रुपच्या साहाय्याने आपण आपल्या फाईलमध्ये वेगवेगळे पिक्चर, शेप्स, ऑनलाईन पिक्चर, ह्या गोष्टी इन्सर्ट करू शकतो. पहिलाच ऑप्शन आहे पिक्चर. एखादं चित्र इन्सर्ट करायचंय, पिक्चर म्हटलं, पिक्चरवर क्लिक केलं तर तो ऑटोमॅटिकली तुमच्या कॉम्प्युटरच्या पिक्चर या फोल्डरमध्ये जाईल. कुठं जाईल? तिथं जर पिक्चर अवेलेबल असतील तर ते निवडायचं आणि तुमच्या फाईलमध्ये इन्सर्ट करायचं. तुम्ही ज्यावेळेस इंटरनेटवरून एखादं पिक्चर डाउनलोड होतं ते ह्या पोझिशनला जातं, लक्षात ठेवा. मग इथं मी क्लिक केलं, समजा हे पिक्चर इथं घेतलं, टॅली किंवा मग YCMU चा लोगो घेतला, बघा आलं. आलं का? याच्याने काय प्रॉब्लेम झाला, ज्या ठिकाणी आपला कर्सर होता त्या ठिकाणी ते आलं. आलंय का? बघा बरं, कुठं होता कर्सर? ऍडजस्ट कलर अँड डिझाईन, असं डिझाईनच्या मध्येच होता कर्सर आपला. या पिक्चरला आपल्याला व्यवस्थित अरेंज करायचे, त्यावर क्लिक करा. क्लिक करून त्याच्याच राईट साईडला बघा एक छोटासा एक कमांड येते बघा, त्याला रॅपिंग असं म्हणतात, लेआउट ऑप्शन आहे का? कोणताही ऑब्जेक्ट इन्सर्ट झाला का पहिले हा लेआउट ऑप्शन सेट करायचा, लक्षात ठेवा. त्याला क्लिक केलं, क्लिक करून पहिला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये स्क्वेअर. कोणता ऑप्शन आहे? स्क्वेअर. दुसरा ऑप्शन आहे टाईप, तिसरा ऑप्शन आहे ट्रू. पहिला ऑप्शन किंवा दुसरा ऑप्शन सेट करायचा, बघा स्क्वेअर निवड. याच्याने काय झालं, ती जी टेक्स्ट होती ज्या ठिकाणी इन्सर्ट झाला ती टेक्स्ट त्याच्या आजूबाजूला गेली, स्क्वेअर मध्ये आजूबाजूला निघून गेली, आहे ना? या लोगोला मला छोटं करायचंय, समजा सिलेक्ट केलं, जसे मी सिलेक्ट करतो त्याला 8 नोड आलेले असतात, कॉर्नरला 4, वरती खाली उजवीकडे डावीकडे 4, असे 8 नोड्स आलेले आहेत, त्याला नोड्स असं म्हणतात. मग असे गोल गोल किंवा चौकोनी बॉक्स असतात त्याला नोड्स म्हणतात. तर त्याच्या कोणत्याही कॉर्नरला पकडून तुम्ही त्याची हाईट किंवा विड्थ कमी करू शकता. कधी कॉर्नरला पकडूनच पिक्चरची साईज कमी करायची, मध्ये लेफ्ट राईट किंवा हाईटला करायचं नाही, त्याचा शेप बिघडतो, बघा लक्षात घ्या, आहे का? बरोबर आहे का?
शेप बिघडतो. त्यामुळे कधी असं करायचं नाही. तुम्ही मला सांगा, तुमचा जर फोटो घेतला ना असा वाढवला तर कसा दिसेल बरं? नाक खूप मोठं होईल का नाही? त्यामुळे असा वाढवायचा नाही, कधी कॉर्नरला पकडायचं आणि कॉर्नरला पकडून त्याची साईज आपण कमी जास्त, मग पाहिजे त्या ठिकाणी त्याला उचलून ठेवू शकतो आपण. साईज कमी केल्यावर नाही, लेआउट ऑप्शन सेट केल्यावर त्याला उचलता येईल. जोपर्यंत तुम्ही लेआउट ऑप्शन सिलेक्ट करत नाही तोपर्यंत त्याला इझिली मूव्ह करता येणार नाही, हे लक्षात घ्या. कोणताही पिक्चर इन्सर्ट केलं किंवा इमेज इन्सर्ट केली का त्याला पहिले लेआउट ऑप्शन सेट करून टाकायचं. येते लक्षात? पुढे जाऊ इन्सर्ट मध्ये. तिथं ऑनलाईन पिक्चर आहे, यातून ऑनलाईन पिक्चर, त्याच्यासाठी इंटरनेट चालू पाहिजेत बरं. पण काय पाहिजेत? इंटरनेट सुरू पाहिजे. बघा आले. इथं तुम्ही विषय टाकू शकता. समजा मला कॉम्प्युटर पाहिजे, कॉम्प्युटरचं पिक्चर पाहिजे, एंटर केलं, कॉम्प्युटरचे पिक्चर सगळे दिसायला लागले आहे का? मग तुम्हाला जो कोणता कॉम्प्युटरचं पिक्चर आवडतं ते घ्यायचं, सिलेक्ट करायचं आणि इन्सर्ट म्हणायचं. जसंही तुम्ही इन्सर्ट म्हणाल तुमचा कर्सर ज्या पोझिशनला आहे त्या पोझिशनला ते आलेलं आहे. आल्याबरोबर पहिलं काम काय? लेआउट सेट करणं. बघा इथं गेलो आणि इथून स्क्वेअर काय सिलेक्ट केला. मग आता याला छोटं मोठं करता येईल तुम्हाला. बघा आता ओके, समजलं? अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आता बघा, तुम्ही ज्या कॉम्प्युटरवर बसाल तिथं त्या कॉम्प्युटरवर पिक्चर डाउनलोडेड असतील असं नाही, तुमच्या मनाप्रमाणे असतील असं पण नाही, बरोबर आहे का नाही? मग या केसमध्ये तुम्ही ऑनलाईन पिक्चर वापरल्या निवडू शकतात. मग तिथं काय करायचं? सब्जेक्ट टाक, तुम्हाला जे फ्लावर एखादं फुल पाहिजे ते, तर तुम्ही तिथं फ्लावर टाईप करा, सगळे फ्लावरचे पिक्चर्स तिथे मिळतील. ओके, येईल करता. मग पुढे जाऊ. इन्सर्ट मध्ये पुढे आहे शेप. वेगवेगळे शेप तुम्हाला तुमच्या फाईलमध्ये इन्सर्ट करता येतात. याच्यावर क्लिक केल्यावर बघा अनेक शेप इथं दिलेले आहेत. काम करताना यापैकी अनेक शेप्स तुम्हाला इथे लागतात. मी उदाहरणार्थ हा घेतला, बघा इथं ठेवला, काय का आला. पुन्हा सेम काम काय? सेम कोणताही ऑब्जेक्ट आणा तुम्ही, लेआउट ऑप्शन सेट करणं आणि त्याला मग त्याला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही मूव्ह करा. आहे का? कोणताही शेप तुम्हाला आपल्या तुमच्या फाईलमध्ये तुम्हाला काय करता येऊ शकतो? इन्सर्ट करता येईल. त्यानंतर आयकॉन, एखादा आयकॉन इन्सर्ट करायचा तुम्हाला, तिथं क्लिक केलं आयकॉनवर. आयकॉनवर क्लिक केल्यानंतर आयकॉन जो आहे तो ऑनलाईन इन्सर्ट होतो. ओके, मग इथं कोणता आयकॉन करायचा? मग तुम्ही कोणता एखादं टॉपिक टाकायचं, एज्युकेशन रिलेटेड पाहिजे, एज्युकेशन. एज्युकेशन, बघा एज्युकेशन रिलेटेड आयकॉन तुमच्या इथं आलेले आहेत, आहे ना? बघा हे पृथ्वीचं साईन आहे किंवा असं शिक्षक शिकवतानाच साईन आहे, ते घेतलं आणि इन्सर्ट म्हटलं. जसं इन्सर्ट म्हणेल मी त्या ठिकाणी ते आयकॉन्स काय होणार? इन्सर्ट होणार. इन्सर्ट झाल्याबरोबर पहिलं काम काय? लेआउट ऑप्शन मधून लेआउट सेट करून घे. आलं लक्षात? इन्सर्ट. आता हे जे पिक्चर इन्सर्ट केलेले आहेत यांचं फॉर्मॅटिंग सुद्धा काय, जसंही तुम्ही पिक्चर कोणतेही पिक्चर सिलेक्ट कराल ना तसं ऑटोमॅटिकली इथं दोन फॉर्मॅट मेनू आलेला असतो. बघा फॉर्मॅट आहे का? आहे का? त्या फॉर्मॅटच्या साहाय्याने तुम्हाला ते पिक्चर काय करता येतं? फॉर्मॅट करता येतं. लक्षात घ्या. इथून मी सिलेक्ट केलं, इथं असं या फ्रेम मध्ये पाहिजे, बघा आलं. पिक्चर स्टाईल कशी पाहिजे ती तुमची, आहे ना? या पद्धतीने पाहिजे म्हणजे पाहिजे तसं. पण ते मेनू बघा कधी येतील? ते मेनू सिलेक्ट केल्यानंतर येतील, बरं हे बघा, आहे का? हे बघा याला सिलेक्ट केलं, आला. तिथून त्याचं फील चेंज करू शकतात तुम्ही, येलो पाहिजे ते आउटलाईनची कलर चेंज करू शकता. बघा आउटलाईन कलर रेड आला, लाईनचा कलर आहे ना. जसं पिक्चर तशी तिथले ऑप्शन बदलतील फॉर्मॅट मेनू मधले. लक्षात घ्या. तुम्ही पिक्चर असेल, शेप असेल तर वेगळे ऑप्शन असतील.
पिक्चर असेल तर वेगळे ऑप्शन असतील, टेबल असेल तर वेगळं ऑप्शन असेल. येते लक्षात? टेबल सुद्धा एक ऑब्जेक्ट आहे आणि तो आल्यानंतर तिथं दोन मेनू येतात, लेआउट आणि डिझाईन. बरोबर आहे का? पुढे जाऊ. पुढे आहे आपल्याकडे इन्सर्ट आयकॉन झालं स्मार्ट आर्ट म्हणून. स्मार्ट आर्ट आपल्याला ऍड करतात. काही स्टेप्स प्रोसिजर्स तुम्हाला दाखवायचे असतील तर त्या प्रोसिजर्स दाखवण्यासाठी या स्मार्ट आर्टचा उपयोग होतो. इथे वेगवेगळ्या रिलेशनशिप, समजा तुम्ही एखाद्या रिलेशनशिपची प्रोसिजर दाखवायची तुम्हाला, बरोबर, सायकल दाखवायची आहे का नाही? हे बघा, हे याला सिलेक्ट केलं आणि ओके म्हटलं. जसं ओके म्हटलं मग तिथं तुम्हाला ती सायकल दाखवण्यासाठी काय करावं लागतं? क्लिक करायचं होतं. हे बघा, इनपुट ऑटोमॅटिकली टेक्स्ट ऍडजस्ट करून घेतो. आउटपुट, इनपुट, प्रोसेस आणि आउटपुट. आहे का नाही? आपल्या कॉम्प्युटरच्या या तीन स्टेप आहे का नाही? इनपुट दिलं का तो प्रोसेस करतो कॉम्प्युटर आणि आउटपुट देतो आपल्याला. आता तुम्ही म्हणाल बाकीच्या स्टेपचं काय करायचं? मग त्याला तुम्ही डिलीट करून टाकू शकता. मी इथे सिलेक्ट केलं, याला रिमूव्ह करू शकतो, कमी करू शकतो. बघा, याच्यामध्ये हा मेनू येतो. त्या मेनू मधून ऍड शेप म्हटलं का ऍड होईल. लेफ्ट राईट बघा, चेंज कलर, ते लेआउट ऑप्शन आहे बघा. काय बघा, लेआउट. इथून लेआउट मधून तुम्हाला त्याचे लेआउट बदलता येतील. त्यातून काढून टाकण्याचा आपण ऑप्शन बघू. चेंज कलर आहेत तिथं. त्यात काही दिसत नाहीये मला. हा बघा, त्याच्यावर त्या टेक्स्टवर क्लिक करायचं, सिलेक्ट करायचं त्याला आणि डिलीट बटन दाबायचं. बघा, झालं. बघा, आलं. इनपुट, प्रोसेस, आउटपुट दाखवली प्रोसेस. बरं, काय करायचं? इथं सिलेक्ट करायचं, या बॉर्डरला क्लिक करायचं आणि डिलीट बटन दाबून द्यायचं. डिलीट होऊन जाईल. आणि ऍड करायचं असेल तर तिथं ऑप्शन आहे ऑलरेडी, तिथं ऍड शेप. बघ, होतंय का? जेवढ्या प्रोसेस असतील तेवढ्या प्रोसेस तुम्हाला ऍड करता येतील किंवा काही कमी जास्त. बाय डिफॉल्ट तो 5 देतो प्रोसेस, तुम्हाला कमी जास्त करता येतात. प्रोसेस मध्ये वेगवेगळा प्रोसेस ऑप्शन आहे बघा, ते प्रोसेस दाखवायचं, ते घ्या. बघा, या पद्धतीने स्टाईल चेंज केली का झालं. अशा पद्धतीने इन्सर्ट टॅब मध्ये ही प्रोसेस स्मार्ट आर्ट निवडू शकतात आणि प्रोसेस दाखवू शकतात तुम्ही. सायन्स मध्ये अशा प्रोसेस तुम्हाला दाखवायला लागल्या 10th मध्ये किंवा सायन्सचा जो काही सब्जेक्ट असेल त्याच्यामध्ये. ओके. पुढे आहे स्क्रीनशॉट. बघितलं आपण स्क्रीनशॉट, आहे का नाही? तुम्ही एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये काम करतात, उदाहरणार्थ एक्सेल, इथं पॉवर पॉईंट मध्ये, आणि या पॉवर पॉईंट मधला हा भाग मला इथं वर्ड मध्ये पाहिजे. बघा, इथं पाहिजे. आता मी त्या पॉवर पॉईंट मधून डायरेक्ट वर्ड मध्ये आलो. आलो का नाही? आता इथं जर म्हटलं स्क्रीनशॉट, बघा इथं क्लिक केलं, ऍरोवर क्लिक करून स्क्रीन क्लिपिंग म्हटलं, गेला का तो पॉवर पॉईंट मध्ये डायरेक्ट. मग तिथून तुम्ही जो भाग तुम्हाला पाहिजे तो निवडा, तो भाग तुमच्या फाईल मध्ये येऊन जाईल. बघा, आला तेवढा समज म्हणजे. आणि मग त्या भागाला लगेच तुम्ही काय करायचं? टेक्स्ट रॅपिंग सेट करायचं आणि मग त्याला तुम्ही पाहिजे तेव्हा छोटं मोठं करू शकतात, बाजूला ठेवू शकतात. या पद्धतीने काम करताय. एखादं इंटरनेटवरून पिक्चर आणायचं, चित्र आणायचंय, चित्र तिथं ओपन करायचं, तिथून पूर्ण चित्र नकोय आपल्याला, काही भागच पाहिजे, ते तेवढाच भाग क्रॉप करायचा, सिलेक्ट करायचा, तेवढा भाग तुमच्या फाईलमध्ये तिथं ज्या जागेवर तुमचा कर्सर आहे त्या जागेवर तिथे येऊन जाईल. लक्षात घ्या. ओके. पुढे जाऊ इन्सर्ट टॅब कडे. इन्सर्ट मध्ये आहे पुढे हेडर कमांड. हेडर आणि फुटर कमांड खूप महत्वाच्या कमांड आहे. ज्यावेळेस मोठं काम करत असतात तुम्ही, एखाद्या पुस्तकाचं काम करत असतात, त्यासाठी ह्या कमांड गरजेच्या आहेत. तुम्ही पुस्तक जर बघितलं असेल तर त्या पुस्तकाच्या टॉपला आणि बॉटमला काही टेक्स्ट कायम स्वरूपी असते. बघा, पुस्तकाचं नाव किंवा टॉपिकचं नाव असतं का नाही? बरोबर. मग आता आपल्याला पुस्तकाचं नाव सुरुवातीला द्यायचं.
मायक्रोसॉफ्ट वर्ड 2019. मग मी इथं हेडरला क्लिक केलं. हेडरला क्लिक करून इथं 2-3 ऑप्शन आहेत बघा. हेडरला क्लिक करतो, 2-3 ऑप्शन आहे. इथं ब्लँक म्हणून आहे. ब्लँक मध्ये 3 कॉलम्स, 3 दिले जातात, उजवीकडे, डावीकडे, सेंटरला. मग तिथं 3 वेगवेगळे हेडर तुम्हाला देता येते. मला एकच द्यायचं, मी पहिलं ब्लँक घेतो फक्त. निवडलं. जसे ब्लँक गेलो, वरती कर्सर आला, तिथं टाईप करा मायक्रोसॉफ्ट वर्ड 2019. बरोबर. त्याचा फॉन्ट वगैरे तुम्ही होम टॅब वरून जास्त करू शकता बघा. वाढवला त्याचा फॉन्ट, राईट साईडला घ्यायचं, राईट साईडला घेतो बघा. त्याचा कलर चेंज करायचा आहे, कलर चेंज करतो. बोल्ड करायचं, बोल्ड करतो. बरोबर. आणि आता याच्यातून बाहेर पडायचं, आपल्याला बाहेर पडायचे तर तुमच्या टेक्स्ट मध्ये डबल क्लिक करा. काय करा? टेक्स्ट मध्ये डबल क्लिक. आलं? पहिल्या पानावर बघा, प्रत्येक पानावर जा, तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक पानावर टॉपला मायक्रोसॉफ्ट वर्ड 2019, फक्त पहिलं पान सोडलं तर, कारण की ते कव्हर पेज, कव्हर पेजला असतं का? काय का? अशा पद्धतीने तुम्हाला हेडर देता येतील फाईलला. इन्सर्ट मध्ये गेलो आपण, इथं फुटर कमांड आहे. या फुटर कमांडच्या सहाय्याने तुम्ही पानाच्या शेवटी, पानाच्या शेवटी काय असतं बरं सांगा बरं? काय असतं पानाच्या शेवटी? मेनली पेज नंबर असतो. काय असतो? पेज नंबर. मग तो पेज इथं मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर इथं पेज नंबर, मग तुम्ही काय 1, 2, 3 असं टाईप करत जाल का? नाही. तर आपल्याकडे इथं जसंही तुम्ही हेडर फुटर मध्ये जातात, एक डिझाईन टॅब येतो बघा. येतोय का? याच्यामध्ये इथं दिसते बघा, पेज नंबर आहे. कुठं घ्यायचा काय ते ठरवू शकतात तुम्ही. किंवा मग अजून कुठं ऑप्शन आहे याच्यामध्ये बघू आपण. डेट अँड टाइम, डॉक्युमेंट, क्विक पार्ट, ऑनलाईन, गो टू हेडर. बर. पेज नंबर मध्ये बॉटम ऑफ पेज, पेजच्या बॉटमला, मग तो कसा पाहिजे? तर बघा, या पद्धतीने पाहिजे, 1 पेज असा पाहिजे. आला बघा, आला का? इथं क्लोज म्हणा. जसे क्लोज म्हणाल तुम्ही, तुम्ही प्रत्येक पानावर जा बघा. प्रत्येक पानाचा पेज नंबर वेगवेगळा आहे बघा. आहे का? इथे याला काय? हेडिंग, हेडिंगच्या पानाला असतो कधी? कधीच नाही. कव्हर पेजला. मग तिथून पुढच्या पानापासून तो ऑटोमॅटिकली सुरू झाला. येते लक्षात? अशा पद्धतीने तुम्ही फुटर मध्ये, हा, फुटर मध्ये आणखी काही माहिती तुम्ही टाकू शकता बरं. असं काही नाही फक्त पेज नंबर टाकला. आणखी तुम्हाला वाटलं नाव टाकायचं आपलं स्वतःच, इन्सर्ट मध्ये गेलो, फुटर मध्ये गेलो, एडिट फुटर. आता फुटर सेट आहे म्हणून एडिट फुटर म्हटलं. बघा, इकडे क्लिक केलं बाजूला आणि टॅब मारला बघा, इथं मध्ये आला. राईटला, राईटला आपण नाव टाकू. झाला. आणि क्लोज म्हटलं. याचा काही कलर चेंज करायचा असेल तर कलर चेंज करा. होम मध्ये जा, कलर चेंज करा, बोल्ड करा. थोडं दिसेल तुम्हाला म्हणून मी हे काम करतोय. आणि डिझाईन टॅब मध्ये जाऊन इथं क्लोज बटन असतं, किंवा मग मॅटर मध्ये डबल क्लिक करायचं. क्लोज म्हटलं. आलं का? खाली इकडे पेज नंबर आणि इकडं नाव दिसतंय. समजलं? म्हणजे अशा पद्धतीने आपण फुटर, इन्सर्टच्या सहाय्याने फुटर पण सेट करू शकतो. लक्षात घ्या. आणखी काय बघायचं आपल्याला? पेज नंबर. आणि इथं सुद्धा पेज नंबर कमांड आहे. याच्या सहाय्याने सुद्धा तुम्हाला पेज नंबर ऍड करता येईल डायरेक्टली. बरोबर. पण इथून डायरेक्ट फक्त पेज नंबरच, बाकीच्या गोष्टी तुम्हाला करता येतील का? नाही. तुम्ही तसं, तुम्ही एडिट फुटर म्हटले तर फुटर मधून तुम्ही पेज नंबरही करू शकता. आणि आणखी काही माहिती, तुमचं नाव किंवा तुमच्या डॉक्युमेंटचं नाव, या गोष्टी तुम्हाला तिथं काय करता येतील? घेता येतील. लक्षात घ्या. त्यानंतर इन्सर्ट मध्ये आपल्याला बघायचं एक स्मार्ट आर्ट म्हणून कमांड बघायचं. टेक्स्ट ग्रुप जो आहे, त्या टेक्स्ट ग्रुप मध्ये इथं स्मार्ट आर्ट म्हणून कमांड. त्या स्मार्ट आर्टच्या सहाय्याने छानपैकी स्मार्ट आर्ट तुम्हाला घेता येतील. याचा उपयोग हेडिंग साठी होतो जनरली. एक ऑब्जेक्ट आहे, त्याला पाहिजे त्या ठिकाणी उचलून तुम्ही ठेवू शकतात. बघा, मी याला सिलेक्ट करतो. इथं
2019 त्याला पाहिजे त्या ठिकाणी उचलून ठेवता येईल, पाहिजे तसं त्याला रोटेट पण करता येईल. बघा इथं कॉर्नरला पकडलं, रोटेट केलं, आहे का? आणि मग तुम्ही त्याला उचलून ठेवा कुठं पण, या साईडला ठेवला असं. आलं लक्षात? रोटेट करण्यासाठी काय ऑप्शन आहे तुमच्या लक्षात आला? हा इथला, याला फिरवायचं बघ. याला मी डिलीट करतो सध्या स्क्रीनशॉटला, ते चांगलं दिसत नाहीये तिथं म्हणून. हेल करता मग स्मार्ट आर्ट इन्सर्ट मध्ये अजून आपल्याला कमांड शिकायची ती म्हणजे हेडर फुटर झालं. इक्वेशन म्हणून कमांड आहे. इक्वेशन, तुम्हाला एखादं मॅथचं पेपर सेट करायला दिला, मला सांगा बरं, मॅथचे ते 1/2, 2/3 इथं पुढे आहे का? टाईप करता येईल का तुम्हाला वर्ड मध्ये? बिलकुल नाही करता. मग त्याच्यासाठी तुम्हाला मॅथ इक्वेशन्स ऑप्शन आहे, त्याच्यातून तुम्हाला जावं लागेल. बघा इथून इथून तुम्ही मॅथचं इक्वेशन काय करू शकतात? इन्सर्ट करू शकतात. बघा A=πr² आला. आणि तुमचे स्वतःचे इक्वेशन सुद्धा तुम्हाला काय करता येतील? तयार करता येतील. इन्सर्ट मध्ये गेलो, इक्वेशन मध्ये गेलो, आणि इथं इन्सर्ट न्यू इक्वेशन, इथं तुम्ही तयार करू शकतात. यामध्ये अजून याच्या इथं वेगवेगळे ऑप्शन, या साह्याने तुम्हाला करताय. ब्रॅकेट घ्यायचंय, ब्रॅकेट कसं करायचंय ते सगळं तुम्ही बघा. तुम्हाला मी फक्त कमांड दाखवून दिली, त्या ठिकाणून तुम्हाला इक्वेशन तयार करता येतंय का एखादं, ते तुमचे तुम्ही आता बघायचंय. इन्सर्ट मध्ये गेलो, इक्वेशन म्हटलं, इक्वेशन म्हटल्यानंतर इंक इक्वेशन. बर, काय इंक इक्वेशन? हे इंक इक्वेशनच्या साह्याने तुम्हाला, तुम्ही म्हणाल ते आम्हाला खूप अवघड गेलंय हे, आहे का? मला पाहिजे तसं नाही घेता आलं. मग आपल्याकडे एक इंक इक्वेशन म्हणून ऑप्शन आहे, त्याच्या साह्याने तुम्हाला पाहिजे तसं इक्वेशन घेता येईल. इंक इक्वेशन घेतलं, मग या ठिकाणी तुम्ही जे असेल ते निवडा. बघा ए असं ड्रॉ करू शकतात, इक्वल टू. तुम्ही म्हणाल ते असं विचित्र झालं, चालेल ना, तो करून घेतोय बघा वरती. बघा आहे का? (2) गुणिले 3/4. आता प्रॉब्लेम झाला काय लक्षात घ्या, आपण इथे ड्रॉ केलं, पण त्याने त्या गुणिलेला एक्स पकडला आणि यस ला काय पकडला? 3 ला यस पकडला. मग तुम्ही काय करा, त्याला जर एडिट करायचं असेल, म्हणजे चेंज करायचं असेल, तर इथं सिलेक्ट अँड करेक्ट म्हणून ऑप्शन आहे, त्याला क्लिक करा. याला सिलेक्ट करा. जसंही सिलेक्ट केलं, इथं मल्टिप्लिकेशन साईन पाहिजे मला, क्लिक करा. आलं का मल्टिप्लिकेशन? हे यसच्या जागेवर 3च्या जागेवर यस पाहिजे ते. मग बघा इथं क्लिक केलं आणि 3 घेतला, आहे आलं. आणि मग इन्सर्ट म्हटले, बघा आलं इथे इक्वेशन. आलं का? समज तुम्ही तुमचं ड्रॉ करायचं, आणि हे सोपं आहे का नाही? मग येतंय लक्षात? अशा पद्धतीने तुम्ही पाहिजे त्या टाईप करता करता त्या पोझिशनला ज्या ठिकाणी जाल, तिथं तुम्ही ते इक्वेशन ड्रॉ करायचं, इंक टू, आणि करायचं. बरोबर. त्यानंतर अजून एक छान कमांड आहे, ती म्हणजे ती आहे डिझाईन टॅब मध्ये. कुठे आहे? डिझाईन. या डिझाईन टॅब मध्ये सर्वात शेवटी कमांड आहे वॉटरमार्क. या वॉटरमार्कच्या सहाय्याने तुम्ही एखादा वॉटरमार्क, प्रत्येक पानाला वॉटरमार्क सेट करू शकता. बघा इथे मी गेलो, इथं मी कॉन्फिडेन्शियल, बघा क्लिक केलं, बघा प्रत्येक पानाला कॉन्फिडेन्शियल असं नाव आलं. बघा दिसतंय का? असं फेंट वॉटरमार्क हा कधी फेंट असतो, लक्षात ठेवा. कसा असतो? फेंट. तुम्ही म्हणाल माझं नाव सेट करायचंय, बरोबर. मग इन्सर्ट मध्ये जा, इथं कस्टम वॉटरमार्क म्हणून ऑप्शन आहे, तिथं क्लिक करा. हे कॉन्फिडेन्शियल शब्द इथं आलेला आहे, तो काढून टाका आणि तुमचं स्वतःचं नाव टाका, विकास पाटील. म्हणत दिसत नाही एवढा खास, थोडासा कलर आपण थोडा चांगला घेऊया. बघा इथून कलर पण घेता येतो. घेतलं सेट, ओके. आला का? बघा आला, बघ आला ना, दिसतोय का तुम्हाला?
एकदम बारीक येतोय तो वॉटरमार्क हा असाच बारीकच असतो, जेणेकरून तुम्ही तयार केलेलं डॉक्युमेंट कोणाला कॉपी करता येणार नाही. तुम्ही खाली आता समजा असं पकडा की इथं मी नाव टाकलं आयडियल कॉम्प्युटर सेंटर, एखादा काय करेल दुसरा याच्यावर पट्टी टेबल आणि जरच मारेल, गेलं हाईड झालं ते नाव, बरोबर आहे का नाही? तसं वॉटरमार्कला काही करता येईल का त्या? तशी झेरॉक्स घ्यावी लागेल, काय का समज. अशा पद्धतीने याच्यात या डिझाईन टॅब मध्ये जास्त काही नाहीये, फक्त वॉटरमार्क आहे, पेज कलर आहे, पेजचा कलर तुम्हाला सेट करता येतो. त्यानंतर इथं पेज बॉर्डर आहे बघा, पेजला बॉर्डर सेट करता येते. एवढ्या कमांड आहे फक्त त्याच्यामध्ये, त्याच्यात काही जास्त कमांड नाही. मेन या 3च कमांड आहे याच्यामध्ये, बाकीच्या कमांडला काही एवढं महत्व नाही, ते त्या रिलेटेडच कमांड आहे. त्यामुळे आपला इन्सर्ट आणि डिझाईन हे दोन्ही टॅब जवळपास आज आपले इथं काय झाले, पूर्ण झालेले आहे. आलं का लक्षात? आपल्याला ज्या काही कमांड बघायच्या होत्या त्या झाल्या असं मला वाटतंय, बरोबर. बघू आपण, चला प्रेझेंटेशन मध्ये येऊ. बघा, इन्सर्ट, कव्हर पेज, ब्लँक पेज, पेज ब्रेक. पेज ब्रेकलाच कंट्रोल एंटर ही कीबोर्ड शॉर्टकट सुद्धा आहेत. तुम्ही कमांड न देता तिथं कंट्रोल दाबून एंटर की जर दाबली तर डायरेक्ट ज्या ठिकाणी तुमचा कर्सर आहे तिथून पुढे नवीन पेज सुरू होईल. टेबल, शेप, स्मार्ट आर्ट, स्क्रीनशॉट, वर्ड आर्ट, हेडर, फुटर, इक्वेशन आणि वॉटरमार्क या सगळ्या कमांड्स आपण काय केल्या आजच्या भागामध्ये कव्हर केलेल्या आहेत. हे लक्षात. याच्यावर 2 प्रॅक्टिकल आहे. पहिलं प्रॅक्टिकल बघा, प्रोसेस फोलिओ जो आहे तो म्हणजे काही इथं एक ऑस्टेन नावाचं कव्हर पेज टाकायचंय नवीन फाईल घेऊन, आणि एक छोटासा टेबल तुम्हाला टाकायचा, त्यात ही माहिती टाईप करायची, परत पुढच्या पानावर ही माहिती टाईप करायची, बरोबर. एक कॉलम इन्सर्ट करायचा आहे, रो इन्सर्ट करायचा आहे, एक ओव्हल शेप इन्सर्ट करायचा आहे. असं छोटस प्रॅक्टिकल आहे, जास्त नाही. याला काही रेफरन्स मटेरियल फाईल नाहीये, बरोबर. आणि दुसरं सेकंड जे प्रॅक्टिकल आहे त्याला रेफरन्स मटेरियल फाईल आहे, ते तुम्हाला तुमच्या प्रोसेस फोलिओ मध्ये दिलेलं आहे. ते दोन्ही प्रॅक्टिकल तुम्हाला करायची आहे, की ज्याला दुसरं प्रॅक्टिकलला जी रेफरन्स मटेरियल फाईल आहे, जी आपण ज्याच्यावर शिकलो, ज्या फाईलवर 7-8 पानाची ती आहे. ओके, येईल करता मग? ठीक. आज आपण या सगळ्या कमांड्स आपण इथं बघितल्या मायक्रोसॉफ्ट वर्डच्या 3ऱ्या प्रॅक्टिकलच्या इन्सर्ट टॅबच्या, त्यास पूर्ण झालेल्या आहेत. आपण या ठिकाणी आज थांबू.